विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये पुन्हा एकदा स्वागत। खेड तालुक्यातील आस्तान येथील नदीतील गाळ काढण्याच्या कामावरून वाद निर्माण झालाय। शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी या कामातून मोठ्या प्रमाणावर वाळू गायब झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी केली आहे। तर दुसरीकडे गाळ काढण्याचे काम करणाऱ्यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत काम नियमानुसार आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी केल्याचा दावा केला। पाहुयात हा विशेष रिपोर्ट। खेड तालुक्यातील कांदोशी, हुंबरी, सवेणी, आस्तान आणि मुसाड या ठिकाणी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते। मात्र आस्तान येथील कामावरून आता वाद निर्माण झालाय। शिवसेना तालुका प्रमुख तथा जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे यांनी आस्तान नदीपात्राची पाहणी केल्यानंतर गंभीर आरोप केले आहेत। आस्तान नदीतला गाळ काढत असतेवेळी गाळासोबतच या ठिकाणी असलेली वाळू आज गायब झालेली आहे आणि याची संपूर्ण चौकशी जलव्यवस्थापन कमिटीचा सदस्य म्हणून होणाऱ्या मीटिंगमध्ये आम्ही नक्की लावणार आहोत। आणि या ठिकाणी आमच्या शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। का आज संपूर्ण गाळ त्यांनी नदीच्या बाजूलाच दगडगोटा मोठा आहे तो बाजूलाच काढून ठेवला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांच्या खूप तक्रारी ह्या आमच्याकडे आलेल्या आहेत आणि दादांच्या आदेशानं त्याची आज आम्ही या ठिकाणी पाणी करायला आल्यानंतर या ठिकाणी निदर्शनामध्ये येत आहे की नदीचा फक्त वाळू काढण्यासाठी यांनी फायदा करून घेतलेला आहे आणि स्थानिक पुढाऱ्यांना हाताशी घेऊन त्यांनी विविध प्रकारच्या बातम्या माध्यमातून या ठिकाणी लावलेल्या आहेत। सचिन धाडवे यांच्या म्हणण्यानुसार नदीतील गाळ काढण्याच्या कामाचा उपयोग वाळू उपशासाठी करण्यात आल्याचा संशय आहे। नदीतील वाळू मोठ्या प्रमाणात गायब झाल्याचा आरोप त्यांनी केलाय। तसेच नदीपात्रातून काढलेला गाळ आणि दगड शेतजमिनीच्या परिसरात टाकण्यात आल्याने काही शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा दावा देखील करण्यात आला आहे। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी आणि संबंधित बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे। मात्र या आरोपानंतर ऋषिकेश मोरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आपली बाजू मांडली आहे। आज आम्ही आस्तान गावच्या नदीमध्ये आहोत, जे पर्यामध्ये जिथे गाळ काढण्याचं काम चालू आहे। आणि मी गेल्या वेळीच आपल्याला बातमीद्वारे आपल्याला दाखवलं होतं की कशा पद्धतीनं उत्तम पद्धतीने इथं गाळ काढलं गेलंय आणि ज्यामुळे गाळ काढल्यामुळे आपण बघाल की आजूबाजूच्या नदीतून म्हणजे आजूबाजूच्या जमिनीतून जे जमिनीची धूप होत होती बाजूची, ती धूप होण्यापासून आम्ही थांबवलंय, जेणेकरून नदीचा प्रवाह कुठेही उलटा सुलटा फिरू नये व सरळ प्रवाह जावा आणि लोकांच्या शेतजमिनी वाचाव्यात, ह्यासाठी केलेला निव्वळ आमचा प्रयत्न होता। आणि त्या पद्धतीने आपण बघाल की लोकांच्या बऱ्याचशा जमिनी वाचलेल्या, लोकांची शेती वाचलेली आहे। लोक आशीर्वाद देत आहेत की ज्यांची शेती वाचले, जमिनी वाचल्यात। आज लोकांना स्वतःची तेवढी त्यांना परवडत नव्हतं की एवढा गाळ काढून नदीचा प्रवाह सुरळीत करून आपल्या स्वतःच्या शेतजमिनी वाचाव्या, पण मृदू आणि जलसंधारण विभागाशी आम्ही संपर्क केल्यानंतर, त्यांच्याशी सततचा पाठपुरावा केल्यानंतर हा गाळ काढण्याचा कार्यक्रम केला। आज हा कार्यक्रम केल्यानंतर इथे कुठल्याही प्रकारचं रेतीचं किंवा ह्याची चोरी कुठलीही प्रकारची झाली नसताना सुद्धा काही समाजकंटक दलाल जे स्वतः रेती चोर आहेत, असे रेती चोर येऊन इथे प्रयत्न करत होते की काही आपल्याला चोऱ्या करायला मिळतील का, पण त्यांना अशा पद्धतीच्या चोऱ्या करायला मिळाल्या नाहीत। आणि मग त्या दलालांचा एक मोठा दलाल म्होरक्या जो तालुक्यातून इथं येतो आणि सांगतो इथं रेती चोरी होते, शेतकऱ्यांचे नुकसान होते, त्या दलालाला एवढंच बोलायचं आहे, एक तरी शेतकरी असा उभा करून दाखव तुझ्यात हिंमत असेल तर, किंवा इथल्या गावातले काही तू जे समाजकंटक उभे केले होतेस, अरे तुझ्या मागे उभे असलेले सगळेच रेती चोर मिळून आणि हा रेती चोरांचा म्होरक्या हे लोक येऊन लोकांना सांगतात की इथं रेती चोरी होते। थोडी तरी लाज लज्जा शरम काहीतरी वाटायला पाहिजे होतं की एवढं चांगलं पवित्र काम सुरू असताना त्या कामाला बदनाम करायचं आणि लोकांच्या मनामध्ये कुठेतरी संभ्रम निर्माण करायचा। बरे हे करणारे कोण? स्वतःच रेती चोर। आपण त्या काही बातम्या जर काही दिवसापूर्वी आलेली बातमी जर नीट पाहिली तर त्यामध्ये लक्षात येईल बाकी मागे उभे असलेले सगळे रेती माफिया, सगळे चोर उभे आहेत आणि हे सांगतात की रेती चोरी होते। आम्हाला आता सरकारला आणि शासनाला हेच आव्हान द्यायचं आहे, 100% इतर ठिकाणी रेती चोरी होते, इतर ठिकाणी चोरी होते। आता ही सगळी रेती चोरीवरती शासनाने कारवाई करायची आहे। ज्या चोरांना वाटतं ना की रेती चोरी होते, जे स्वतःच रेती चोर आहेत, त्या चोरांवरती कारवाई झालीच पाहिजे। कारण त्यांनी ज्या ठिकाणी इतर ठिकाणी जी रेती काढलेली, आजूबाजूला जी रेती काढतायत,
ह्या सगळ्या अड्ड्यांवरती प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे. जर प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही ह्याच नदीत बसून उपोषण करणार आहोत. आणि हे जे आरोप केलेत त्यांना खुलं आव्हान आहे. खरं थोडी तरी हिंमत असेल ना तुमच्यामध्ये, तर कुठल्या शेतकऱ्याची नुकसान झाले हे आम्हाला दाखवा. तुम्ही सिद्ध करून दाखवा की एखाद्या शेतकऱ्याची तर नुकसान झालेली आहे म्हणून. तुमच्यात हिंमत नाहीये तेवढी सिद्ध करण्याची, कारण कुठल्या शेतकऱ्याची मुळात नुकसानच झालेली नाही. पण तुमच्यासारख्या चोरांच्या पोटात दुखायला लागलं म्हणून आज येऊन इथे एखाद्या कामाची बदनामी करताय आणि एखाद्या झालेल्या कामाबद्दल तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोकांमध्ये नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करताय. तुमची कुंडली आम्ही काढायला गेलो ना तर बरंच काय निघल. तुम्ही स्वतः रेती चोर, जो मोरक्या बाहेरचा येतो दलाल टक्केवारी खाणारा, त्याचा स्वतःचा भाव रेल्वेमध्ये गँगमन आणि तो रेती माफिया, हे सगळं बाहेर काढायला गेलो ना तर सगळ्यात लक्षात घ्या, सगळ्यात अंगलट तुमच्या येणार आहे. पण आम्ही काय बोलत नाही. आमच्या विभागातला एक आहे खरकट्या, जो लोकांचं खरकट म्हणजे तुम्हाला सांगतो टक्केवारी खाणारा मोरक्या, आणि जी काय उरलेली टक्केवारी असते तो खरकटा जमा करून खाणारा तो महेश मोरे. त्या महेश मोरेचा संबंध काय? अरे स्वतः घरात राशन खायचे वांदे आणि तू लोकांच्या कामावरती इथे येऊन टीका करतोस. स्वतःचं गाव किती सुधारलंयस? इथल्या कामावरती दलाली करून पोट भरणारा तू, अरे तुझी तेवढी लायकी आहे का की तू आमच्या कामावरती टीका करणार किंवा इथल्या झालेल्या कामावरती टीका करणार? तुम्ही सगळे दलाली खाऊन पोट भरलेली माणसं आज इथं दलाली खायला भेटत नाही म्हणून इथे येऊन आम्हाला तुम्ही इथल्या भागावरती टीका करताय. ज्या गोष्टीचे आरोप केलेले आहेत ना, खरंच राजकारणात असाल ना तुम्ही, तर ती रेती चोरी झालेली सिद्ध करून दाखवा, शेतकऱ्यांचे नुकसान झालेली सिद्ध करून दाखवा. एकतरी शेतकरी उभा करून असा दाखवा ज्याचे नुकसान झाले. जर तुम्ही उभा केलात तर आम्ही तुम्हाला मानू, नाही तर तोंड काळं करून इथून निघून जा. खुला चॅलेंज आहे, खुलं चॅलेंज तुम्हा लोकांना. धन्यवाद. ऋषिकेश मोरे यांच्या म्हणण्यानुसार नदीतील गाळ काढण्यामागील उद्देश हा नदीचा प्रवाह सुरळीत ठेवणे आणि शेतजमिनींचे होणारे नुकसान टाळणे हा होता. गाळ काढल्यानंतर नदीकाठच्या जमिनींची धूप कमी होणार असून अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचा दावा त्यांनी केलाय. त्यासोबतच ऋषिकेश मोरे यांनी सचिन धाडवे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर वैयक्तिक आणि प्रखर शब्दांमध्ये आरोप देखील केले आहेत. तसेच वाळू चोरी किंवा शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे आरोप पूर्णपणे चुकीचे असल्याचे सांगत आरोप करणाऱ्यांनी पुरावे सादर करावेत असं आवाहन देखील त्यांनी दिलं आहे. एकीकडे वाळू चोरी आणि शेतकऱ्यांच्या नुकसानीचे आरोप तर दुसरीकडे हे आरोप पूर्णपणे निराधार असल्याचा दावा. अशा परस्पर विरोधी भूमिका समोर आल्याने आस्थान येथील गाळ काढण्याचे काम चर्चेचा विषय ठरले आहे. या प्रकरणात प्रशासन किंवा संबंधित विभागाकडून अधिकृत चौकशी झाल्यानंतरच नेमके सत्य समोर येणार असून आता सर्वांचे लक्ष संभाव्य चौकशी आणि प्रशासनाच्या भूमिकेकडे लागले आहे. माझे कोकणसाठी सागर कदम, खेड, रत्नागिरी.